आले बुडते हे जन न देखवे डोळा जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती जगाच्या कल्याणासाठी संत या भूतलावरती आले कारण जन्माला येण्याची 3 कारणं आहेत तुम्ही आम्ही इच्छा नसताना जन्माला आलो कारण जन्माला येण्याची 3 कारणं आहेत पहिलं कारण कर्म ज्ञानोबा काय म्हणतात अगा कर्मी जे उरावे तीही सुख दुःखी फळावे तया ते भोगावया यावे देहायका केलेल्या कर्माचं फळ भोगण्यासाठी मनुष्य जन्माला येतो केली कर्म झाली तिची भोगाले केली कर्म झाली तिची भोगाले केले कर्म झाले तेच भोगा आले उपजले मेले ऐसे किती असे कितीतरी जन्माला आले कितीतरी मेले उपजून या गेले गावरंग त्यांचे नाव कोणी नेगे चराचरी कितीतरी जन्माला आले कितीतरी मेले त्यांची गणत नाही अगदी असा बरोबर बॉल फेकला टाळ्या वाजवणाऱ्यांसाठी आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला सगळे गेले हो डोळ्या देखत सगळे जन्माला आले आणि सगळे गेले पण ते का आले होते धर्मामुळे आले होते मग संतांना धर्म नाही का संतांना धर्म संत करतात पण त्या धर्माची बाधा संतांना होत नाही संतांना धर्म आहे की जो जन्माला आला त्याला धर्म आहे मग संत जन्माला आले म्हणल्यावरती संतांना धर्म आहे पण त्या धर्माची बाधा संतांना होत नाही मग बाधा का होत नाही तुम्हाला मलाच बाधा का होते धर्माची बाधा तुम्हाला मला होते पण संतांना का होत नाही यत् रोषि यदश्नासि यज्जुहोसि ददासि यत् तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम् संत काय करतात ब्रह्मार्पणं ब्रह्महविः ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतं ब्रह्मैव तेन गन्तव्यम् ब्रह्मकर्म समाधिना संत केलेला कर्म देवाला अर्पण करतात आपण फक्त एकदा जेवायला बसलो की पाणी फिरवतो तेवढंच देवाला अर्पण करतो बाकीची कर्म मी केली या कर्माचा करता आणि करविता पण माझ्याकडे घेतो म्हणून त्या कर्माची आपल्याला काय होते बाधा होते बाधा हे बघा कर्म करू नका असं नाही कर्म
कदाचन मा कर्म हेतुर्भुर माते संकोस्त्व कर्मणी. तू कर्म कर. देव म्हणतो प्रत्येक जीवानं कर्म करावं. अगदी स्वर्गाची प्राप्ती करून घ्यावी, नवे नव्हे तर माझी प्राप्ती करून घ्यावी, भगवंताची प्राप्ती करून घ्यावी. कर्म प्रत्येकानं करावं, परंतु केलेला कर्म भगवंताला अर्पण करावं. पण तुम्ही आम्ही केलेलं कर्म स्वतःच्या अंगलट करून घेतो आणि त्यामुळे तुमच्या आमच्या जीवनामध्ये काय आहे? दुःख आहे. दुःख काय आहे? कर्म करतो पण ते कर्म मी केलं त्याचं फळ मला का नाही मिळालं? अरे फळ देणारा तो आहे. त्याला जर द्यायचं असेल तर तो एका रात्रीतून तुम्हाला श्रीमंत करेल आणि त्याला द्यायचं असेल तर तो एका रात्रीतून सगळं देईल. होय राणा रंगा जाता धरी होय राणा रंगा जाता धरी होय राणा रंगा जाता धरी होय राणा. तुका म्हणे आले समर्थाच्या माना, तुका म्हणे आले समर्थाच्या माना, तुका म्हणे आले समर्थाच्या माना, तुका म्हणे आले समर्थाच्या माना. जरी होय राणा रंग जाता, जरी होय राणा रंग जाता, मन देवराची नवी चालू काही, मन देवराची नवी चालू काही. जरी होय रंग जाता, जरी होय रंग जाता, मन देवराची नवी चालू काही, मन देवराची नवी चालू काही. तुका आवडे आले समर्थाचे मना. जर त्याच्या मनात आलं ना तर तो पक्का सुनीताताई चलता चलता ठेच लागली आणि चप्पल तुटली जर तुमची आता आणि तुम्ही कुणाकडे जाणार मग? 4 टाके पडले कशाला? चप्पलला. किती रुपये देणार? 5 रुपये. पण चलता चलता ठेच लागली आणि पायाला नाही, चप्पल नाही तुटली. आता काय झालं? पायच कापला. ठेच लागल्याच्या नंतर आता काय झालं? पायच कापला आणि पायाला 5 टाके पडले. आता कुणाकडे गेले? 5 टाक्याचे किती देणार? 500 रुपये तर बाहेरच लागते. 5000. मग इकडे 5 टाक्याचे 5 रुपये दिले आणि इकडे 5 टाक्याचे डॉक्टरला किती दिले? चाफकाला किती दिले? 5 रुपये. आणि डॉक्टरला किती दिले? मग आता दोघांच्या नशिबामध्ये जो पैसा आहे तो कसा आहे? विषय पैशाचा नाहीये, विषय कर्माचा आहे. दोघांनी पण कर्म एकच केलंय पण दोघांना पैसे अलग स्वरूपात आले. कारण ज्याच्या त्याच्या कर्माचा भाग असतो. त्याच्या मनात आलं ना तर तो रात्रीतून खूप काही देतो आणि त्याच्या मनात आलं तर रात्रीतून आपल्यालाच घेऊन जातो. संध्याकाळी झोपलेलो सकाळी उठून की नाही भरोसा नाही है की नाही? मग सगळं म्हणून कर्म करत राहायचं पण निष्काम. त्या कर्माची अपेक्षा बाळगू नका. संतांनी काय केलं? संतांनी कर्म केलं पण त्या कर्माची अपेक्षा बाळगली नाही. म्हणून संतांना जन्म नाही, त्याकडे कामच नाही. काम नाही झालो बाहेर कामा.
पाप. संतांना पाप लागत नाही का? अहो, जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाने कर्म केलं म्हणजे पाप आहेच आहे. पण त्या पापाची बाधा संतांना होत नाही. मग संतांना पापाची बाधा का होत नाही? मला पापाची बाधा होते आणि संतांना पापाची बाधा होत नाही का? संत काय करतात नेमकं? तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, हे आम्ही झालो अग्निरूप, तुका म्हणे झालो अग्निरूप, लागू नये दीपक पुण्यांग, लागू नये दीपक पुण्यांग, सर्व सुख जाणो सर्व अलंकार, सर्व सुख जाणो सर्व अलंकार, लागू नये दीपक पुण्यांग, लागू नये दीपक पुण्यांग, सर्व सुख जाणो सर्व अलंकार, सर्व सुख सर्व अलंकार. तुका म्हणे आम्ही झालो अग्निकूप, लागो निधी पाप पुण्यंगा. तुकोबा म्हणतात आम्हाला पापाची बाधा होत नाही आणि पुण्याची बाधा होत नाही. जसं आगीमध्ये ओलं जळतं आणि वाळं जळतं, तसं संतांना पाप आणि पुण्य दोन्हीची बाधा होत नाही. मग ही बाधा का होत नसेल? संतांना पापाची बाधा का होत नाही? मग आपल्यालाच पाप का लागत? कारण संत काय करतात? नामस्मरण करतात आणि नामस्मरणामुळे झालेल्या पापाचा काय होतं? नाश होतो. तरी कीर्तनाचे निनटनाचे नासिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे, जे नामचे नाही पापाचे ऐसे गेले. पापाची बाधा जडतच नाही. कारण केलं काय? तर सतत नामस्मरण केलं, त्यामुळं पाप शिल्लक राहिलंच नाही. सततम कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढव्रताः, नमस्यं तस्य मां भक्ता नित्ययुक्ता उपासते. सतत भगवंताची उपासना केली, सतत भगवंताचं नामस्मरण केलं आणि नामस्मरणाने पापाची काय झाली? पाप जळून गेलं, पाप शिल्लक पापी जन्मांतरीचे जळतील पाप, जळतील पाप, जन्मांतरीचे जळतील पाप, नामाचं कीर्तन साधनमय सोपे, नामाचं कीर्तन साधनमय सोपे, नामाचं कीर्तन साधनमय सोपे, नामाचं कीर्तन साधनमय सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे, जळतील पापे जन्मांतरीचे, नरगती जायाच कादेवनांतरा, नरगती जायाच कादेवनांतरा. पापे जन्मांतरीचे, जळतील पापे जन्मांतरीचे, नरगती जायाच कादेवनांतरा, नरगती जायाच कादेवनांतरा. नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. बरं का?
त्याच बाईला म्हणते नामस्मरणानं काय होतं, जर एखादी मुलगी सात्विक जन्माला आली ना तर 42 कुळांचा उद्धार होतो. श्याम महाराज मी आतापर्यंत म्हणायचे ती 42 कुळांचा उद्धार कसा करीत असेल बर का. ते म्हणतात की माहेरची 21 कुळं, सासरची 21, पण सासरची 21 मी कोणत्या घरात होते, त्यांचे आजोबा पंजोबा. पण आता बसले ना श्याम महाराज बैठकीत तर काय म्हणले, ते काशीनाथ होते ना, काशीनाथ दादा, त्यांची नात सुने, ते काशीनाथ दादा होते ना त्यांची नात सुने, म्हणजे कुणीकडच्या कुळाचा उद्धार झाला अजून, कुणीकडच्या, हा मातृकुळ आणि पितृकुळ, म्हणजे मातृकुळातले काही पिढ्या आणि पितृकुळातल्या काही पिढ्या अशा मिळून 42 पिढ्यांचा उद्धार जर मुलगी सात्विक जन्माला आली तर करते. आलं तुमच्या लक्षात. एक जर मुलगी आपल्या घरामध्ये माळकरी जन्माला आली, एक मुलगी नामस्मरण घेणारी, एक सात्विक कुळी कन्या पुत्र सात्विक तयाचा हरी वाटे देवा. अहो अशा सात्विक मुलांचा हेवा देवाला सुद्धा वाटतो. तुम्हाला मला वाटेल याच्यात नवल नाही. अशी सात्विक मुलं जन्माला आल्याच्या नंतर ते काय करतात, जन्मांतरीची पाप नाहीशी करतात. या जन्माचं नाही, मागच्या जन्मामध्ये जेवढी पाप झाली, तुका म्हणे कोटी पुळे ती पुनीत भावे गाता गीत विठोबाचे. किती किती कोटी कोटी कुळांचा उद्धार होतो, कोटी. विचार करा, नामस्मरण करणारा व्यक्ती त्याच्या ह्या जन्मातील नाही, कोटी कुळांचा उद्धार करतो. किती, ते मी माझ्या मनचं नाही सांगत, तुकोबा काय सांगतात, तुका म्हणे कोटी कुळे ती पुनीत. पुनीत म्हणजे पावन, नाम घेणारा त्याची वाणी पुण्य, त्याचा देह पुण्य, सगळं काही काय त्याचं पवित्र त्रिकुळ पावन तो देश. अहो तो देश सुद्धा पावन होतो. कोणता, जेथे हरीचे दास जन्म घेती. तो देश पावन, ते कुळ पावन, ती भूमी पावन. मग आपलं दैत्य कसं झालं आता, दैत्य कसं झालं तुमचं, पावन केलं तुम्ही या भूमीला पावन. या दैत्यातील मागच्या पिढ्यांचा उद्धार केला तुम्ही, कोटी कुळांचा. कोटी कुळे ती पुनीत भावे गाता गीत विठोबाचे. विठ्ठलाच्या नामाने काय झालं, पापाचे घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे. पर्वत जळती पापाचे. पर्वत जळती पापाचे. घेता नाम विठोबाचे. घेता पर्वत जळती पापाचे. विठ्ठलाच्या नामाना पापाचे पर्वतच्या पर्वत काय होतात, नाहीसे होतात. हे नाम संतांनी घेतलं म्हणून संतांना कोणती बाधा नाही. जन्माला येण्याचं कितवं कारण चालू आहे, कितवं, दुसरं. पहिलं सांगितलं जन्माला येण्याचं पहिलं कारण कर्म, दुसरं पाप, आणि तिसरं जन्माला येण्याचं तिसरं कारण कोणतं, आपण जन्माला का आलो, जन्माला येण्याचं तिसरं कारण कोणतं असेल, कोण सांगतं, आपण
सांगितले जन्माला येण्याची 3 कारण आहेत. एक कर्म, दुसरा पाप आणि तिसरा वा 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 दादासाठी टाळ्या वाजवा. दादा जोरदार मामांसाठी ते बोलले, अगदी योग्य उत्तर दिलं. जन्माला येण्याचं तिसरं कारण वासना. जन्म घेणे लागे, पण ती वासनाच काय झाली, भगवंतमय झाली. ते जे झाले अंगे, ती वासनाच भगवंतमय झाली. जड भगत राजा करणी गर्भा गेला. मग संतांना कर्म नाही, पाप नाही, वासना नाही, मग संत जन्माला आलेच का? जगाच्या कल्याणासाठी आले. पण जगाच्या कल्याणासाठी येऊन त्यांनी नेमकं केलं काय? तुम्ही म्हणता संत जगाच्या कल्याणासाठी आले, कर्म नाही, पाप नाही, वासना नाही, स्वेच्छेने आले. मग स्वेच्छेने येऊन त्यांनी इथं केलं काय? काय केलं असं? तर संत जन्माला आल्याच्या नंतर त्यांनी ज्ञानदानाचं कार्य केलं. काय केलं? लोक घेईना तो घेईना. तुकोबरायांनी असं देव डोक्यावर घेतला, देव डोक्यावर, आणि लोकांना विचारलं, अहो कुणीतरी देव घ्या. देव घ्या कोणी, 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 देव घ्या कोणी. आयताला घर चालले, 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 आयताला घर चालले. कोणी देव घ्या कोणी, देव कोणी, देव घ्या कोणी. पण लोक काय म्हणतात, तुमचा तो देव तुमच्या पशीच ठेवा. शेवटी गावभर फिरून वैतागले आणि एक दुकान मांडलं. दुकान, ते दुकान कशाचं होतं? ज्ञानदानाचं दुकान मांडलं. आणि तुकोबा काय म्हणतात, आता काय केलंय? आता दुकान घातलंय. दुकान, तुम्हाला सगळ्यांना ते ज्ञानदान देतो मी दुकान मांडलंय. अभंगाचं प्रथम चरण. घातलं दुकान, घातलं दुकान,